आज वेगळी डिश आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता सकाळ झाली आणि आपण उठलोय मस्तपैकी. इकडे इवूला ठेवलंय. इवू पण सकाळी लवकर उठली आहे, 9:30 वाजताच उठली आहे. तर 9:30 वाजल्यापासून ती जागी आहे. तर तिला आपण फ्रेश वगैरे केलं आहे, मम्माने तिला फिडिंग वगैरे पण केलं आहे. आणि आता मम्मा झोपली आहे. आपण इवू बरोबर इकडे बसलो आहे आणि खेळतो आहे. तर बघूया आजचा दिवस कसं जातो. मम्मा तर अजून झोपली आहे, तर थोड्या वेळाने उठेल मम्मा पण. तिथपर्यंत आपण इवू सोबत खेळूया. वाटतं तर आहे की ती झोपेल थोड्या वेळात, कारण का लवकर उठलेली ना, सकाळी 9:30 वाजता उठली आहे. तर वाटतंय की ती थोड्या वेळाने झोपेल. बघूया, आता झोपली 11:30च्या अगोदर तर झोपून देऊया. नाही तर 11:30 नंतर तर आपण झोपून नाही देणार, कारण का मग आपल्याला तिला खाऊ वगैरे द्यायचं. तर बघूया कसं काय दिवस जातो. तर चला, आपला दिवस सुरू झाला आहे. आता मम्मा उठली आहे आणि मम्मा उठली आहे, पण आता इवूला झोपवलं आहे, कारण का तिला मगाशीच झोप येत होती ना. तर आता तिला झोपवलं आहे. मम्मा उठली आहे. मम्मा आता थोड्या वेळात जेवणाची तयारी वगैरे करेल. तिथपर्यंत इवू उठेल एक 15-20 मिनिटामध्ये. पहिला आपण इवूचाच खाऊ बनवणार आहे, कारण का आपल्याला इवूला 12:30-1 वाजता 1 वाजेच्या मध्ये आपण देतो तिला. तर आपण तोच टाईम करणार आहे. बघूया ते किती वाजता उठते, पण पहिला तर मम्मा तिचं जेवण बनवून घेणार आहे. तर चला, आता तर ती झोपली आहे. मम्मा लागेल जेवणाच्या तयारीला. आपण थोडा फ्रेश वगैरे होऊन मग भेटूया. आणि हे तुम्ही बघू शकता, इवा उठली आहे. हाय बाबडू. ते बघा, एकच हात बाहेर आहे, एकाच अजून बाहेर नाही आला. हो बघा. हो, म्हणजे ती काढून काढून कंटाळली. तिथे ना अडकलाय ऍक्च्युली. इवू. तर आता इवूला इकडे घेऊन आलोय बाहेर, आणि इवूचा आपण खाऊ पण रेडी केलाय. हा बघा, पण अजून झाला नाही. अजून त्याच्यामध्ये थोडंसं बाकी आहे. हा ना लोकू, किती टाइम लागेल अजून बनायला? हो, ते अजून थंड वगैरे पण व्हायचं. तर तिथपर्यंत मी इवूला घेऊन जरा असं राऊंड वगैरे मारतो, थोड्या वेळ खेळतो. तिथपर्यंत मम्मा तिचा खाऊ बनवून गेला. आज लेट पण झाला आपल्याला, कारण का आत्ता उठली. वाजले बघा किती आहे, 1:30 होऊन गेल्या. तर आपण आता पटकन तिला भरवणार आहोत. तर आता आपण इवूला इकडे ठेवलंय जरा मोकळं खेळण्यासाठी. आपण इकडेच बसून राहणार आहे. आपण जाणार नाही तिच्यापासून लांब, कारण का ती आता टर्न वगैरे होऊन पुढे येते ना. तर तिला बेडवर ठेवलंय. तर आपण इकडेच बसूया, ती खेळेल थोड्या वेळ इकडे. तिथपर्यंत मम्माचा खाऊ पण बनवून होईल. एक एक टॉयने खेळते ती. आता कपड्याने खेळेल. ती सोड. हे बघा, धागा अडकला तिच्या हातात. तर आता मम्माने इकडे खाऊ बनवून आणलाय, पण मम्मा बोलते की ती जेवण बनवायला जाते आणि मला भरवायचं. भरून जा ना लोकू. बरं ना, मला तिथे मी ठेवलंय ना, थांब एक मिनिट. तर चला, आता इवूला आपण खाऊ भरवणार आहे. आज वेगळी डिश आहे, रागी. आणि याच्यामध्ये आपण हे पण टाकलंय, खजूर पण टाकलाय. बाबू, टेस्ट कशी आहे? फर्स्ट टाइम होतं ना कुठं. त्याचा खाऊन वगैरे झालं इवूचं. आणि आज इवूच्या टी शर्टवर पण थोडंसं पडलं. तर चला, आता थोड्या वेळ तिला इकडेच बसूया. आपण ती न्यू डिश आहे ना ही, तर आपण तिला थोडेच चमचे दिले. तर आपण आज तिला 2 टाइम देणार आहोत, संध्याकाळी पण देणार आहोत. संध्याकाळी तिला डाळ भात देणार आहोत. आता तिला हे दिले आपण, रागी दिले तर, आणि फ्रूट पण देणार आहोत, कारण का तिचा सगळा टाईम मिसमॅच झाला आहे. आता तिला लगेच झोप पण नाही येणार. तिला अजून अर्धा-पाऊण तास खेळवायला लागेल. आणि वाजलेत किती, ऑलरेडी 1:30 झालेत. तर चला, आता बघूया. तर तिला आता बाहेर उतरायचं, त्याच्यामध्ये बसायचं नाही, म्हणून ती मला बोलवते. तर चला, आता इवूचा इकडे बसली आहे. आणि मम्मा एवढं भारी जेवण बनवते. एवढं लेट उठलेले तरी मम्माला जेवण बनवायची केवढी आवड आहे बघा. मम्माने आज काय बनवलं असेल, तू सांगतोस की मी सांगू? मम्मा मम्माने बनवलंय छोले, पुरी, डाळ, जिरा राईस. डाळ पण नॉर्मल की डाळ फ्राय? डाळ नॉर्मल बनवली, पण एवढं सगळं बनवलं एवढं लेट उठून पण. आणि आता वाजलेत 2:30 झालेत. आपलं आता ऑफिस पण चालू होणार आहे, तर काय प्रॉब्लेम नाही आज लेट उठलेली तर. आता मम्माचं 10 मिनिटामध्ये जेवण होईल. सगळं बनलं आहे. मम्माचं आता जिरा राईस बाकी आहे, तर मम्मा जिरा राईस बनवेल. आणि आपण इवूची तिकडे बकेट पण लावली आहे भरायला. तर मम्माचं आता
राईस बनवून झाला की आपण तिला आंघोळीसाठी घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण तिला झोपवूया. आपलं पण ऑफिस चालू आहे, मग आपण जेवण पण तेव्हाच करूया साईड बाय साईड. तर आता इवूची आंघोळ झाली आहे आणि तिला मम्मानी मस्त फ्रेश वगैरे केलं आहे. फक्त तिला टिक्का लावायचं बाकी आहे, कारण का तिला आता खूप झोप येते ना. तर मम्मा आज बोलते की तिकडे नको, इकडे फीडिंग करते, कारण का तिकडे खूप सामान आहे आज. म्हणजे आपण काय घडी वगैरे नाही घातलं ना, तर मम्मा इकडे बसून तिला फीड करेल आणि मग आपण तिला इकडे स्वेडल करून झोपवूया. आणि इवूला मस्त असं स्वेडल केलं. तर चला, आणि आता आपण इकडे जेवण करायला बसलो आहे. बघा मम्माने केवढं सारं जेवण बनवलं आज, एवढ्या लेट उठून पण. तर आपण हे श्रीखंड पण घेतलं आहे, पुरी बनवली आहे, छोले बनवले आहे, डाळ आणि जिरा राईस बनवला आहे. इकडे मम्माची प्लेट आहे, मम्मा अजून तिथे आहे, मम्मा अजून बसली नाही खायला. पण एवढं लेट उठून पण मम्मा एवढं सगळं करते आणि एवढं ऑफिस पण करते. मम्माला मानलं पाहिजे. जेवण करून घेऊया. इवू पण मस्त झोपली आहे, आपलं ऑफिस पण चालू आहे, आपल्याकडे टाईम कमी आहे, तर आपण पटकन आता खाऊन घेऊया. तर आता आपण इकडे बनवलं आहे मस्क मेलनचा आज प्युरी बनवली आहे. तर आता इवूला आपण देणार आहे, इकडे बसवलं आहे. तर मम्मा नाही आहेत तर आपणच भरवतो तिला. चला बघूया तुम्हाला दिसतं का. तर आता मस्तपैकी इवूला मी भरवलंय मस्क मेलन भरवलेला आज फ्रूट, कारण तिला पेअर द्यायचा होता पण पेअर काय भेटला नाही. खूप वेळ मी शोधलं सगळं पण इकडे भेटला नाही, तर शेवटी आपण विचार केला की मग मस्क मेलन देऊया. मग आज दिलाय मस्क मेलन घेऊन आला. आता आपण 3 दिवस तेच देणार आहोत, उद्या पण परवा पण. आता तिला दिलंय, तर बघा कशी बसली आहे आणि आता तिला थोडी थोडी झोप पण येते. पण त्याच्या अगोदर आता मम्मा तिला मस्तपैकी फ्रेश करणार आहे, कारण का ते फ्रूटचा ज्यूस असतो ना, थोडा गोड असतो ना, ते चिकट होतं आणि तिच्या कपड्यावर पण पडलं आहे. तर आता मम्मा तिला फ्रेश वगैरे करेल आणि त्याच्यानंतर झोपवेल. तिथपर्यंत आपण जाऊया, आपलं ऑफिस करूया. मम्माचं पण ऑफिस आहे, तर पटपट चेंज करेल मम्मा. हा नाही हो किती हसते बघा. ओ या. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता बबडी उठली आहे. वाजलेत 9 आणि बबडी उठली आहे. मग अशी झोपलेली ती. हाय हाय बबडू ची बबडू. बापरे, सगळं ओल्लं गेलंय. ची बबडू. ओके ते घट्ट झालं की मग त्याचं स्मॅश करून तिला भरवायचं. ओके, एवढंच आहे. तर चला, आता मम्माने आपल्याला शिकवलंय की इवाला कसं खाऊ बनवायचं, कारण का संध्याकाळी मम्माला टाइम नाही भेटत आणि मला पण टाइम नाही भेटत, पण मला करायला लागेल. मम्माला उठताच येत नाही, तर मग मम्मा ब्रेक घेते तेव्हाच उठते. तर चला, आता मग आपण इवूचं खाऊ बनवलंय, कारण का सकाळी आपण तिला रागी दिलेली, मध्ये तिला फ्रूट दिलेलं आणि फ्रूट नंतर आता आपण तिला परत डाळ भात देणार आहोत. तर आता थोड्या वेळात तिला मी भरवेन आणि वाजले आता 9:15. माझा पण ब्रेक झाला आहे. इवूला भरून मी पण जेवण करेन आणि मम्माला पण जेवण करायला सांगेल. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.